नमस्कार. आज आपण करणार आहोत पुरणपोळी. होळीच्या निमित्ताने करत असलेली पुरणपोळी. ही चण्याची डाळ आहे. रात्रभर भिजत ठेवलेली होती. जरी रात्रभर जमली नाही तरी 2 ते 2.5 तास भिजवायला हरकत नाही. आणि नंतर ही स्वच्छ पाण्याने पुन्हा एकदा धुवून शिजायला लावायची आहे कुकरमध्ये. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि साजूक तूप असं घातलेलं होतं. ही डाळ शिजून आता एकदम व्यवस्थित झालेली आहे. कुकरमधून आपण ही शिजवून घेतली होती. तर ही डाळ गाळण्यामधून आपण गाळून घेणार आहोत. त्याआधी त्या डाळीचं जे पाणी आहे शिजलेलं, ज्याला कट असं म्हटलं जातं, डाळीचा कट, तो कट आपण गाळून जो आलेला आहे तो एका पातेल्यात काढून घेतला. आणि आता ही डाळ, शिजलेली डाळ आपण गाळण्यामधून एका चमच्याने ढवळून गाळून घेतलेली आहे. आता ह्याचं पुरण बनवण्याकरता एका पॅनमध्ये थोडंसं तूप घालून ही वाटलेली डाळ घातली आणि त्याच्याकरता अर्धी वाटी गूळ आणि पाव वाटी साखर असं आपण घातलेलं आहे. तर हे सगळं गॅसवर, बारीक गॅसवर ठेवून शिजवून घ्यायचं आहे, एकत्र करून घ्यायचं आहे गूळ आणि डाळ आणि साखर. आणि त्याच्यामध्ये जे गुळाचे खडे आहेत त्याला प्रॉपर उष्णता मिळाली की ते हळूहळू त्याच्यामध्ये विरघळून आता हे पुरण छान तयार झालेलं आहे. एकदम सोनेरी रंगावर. त्याच्यामध्ये थोडंसं जायफळ आपण घालतो किशणीवर किसून. आता ही गव्हाची कणिक आहे. ही 1 बाउल म्हणजे पाव किलो वजनाची कणिक, म्हणजेच 2.5 वाट्या कणिक आपण चाळून घेतो आहोत. थोडीशी हळद, ही ऐच्छिक आहे, कोणाला हवी असेल तर घालावी. 1 डाव तेल, थोडंसं मीठ असं घालून ही कणिक जशी आपण पोळ्या लाटताना भिजवतो त्या पद्धतीने ही कणिक भिजवायची आहे. पण हे जे तत्पूर्वी तेल जे घातलेलं आहे आपण, तर ते सगळं पिठामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून मगच ही कणिक भिजवायची आहे. अशा पद्धतीने ही मऊसूत कणिक आपण भिजवून तयार केली आहे. ही चांगली मळून पण घेतलेली आहे. ही मळून घेतली की लाटताना नंतर सोपं जातं. आता ह्याच्यामध्ये त्याच भांड्यामध्ये ही कणिक भिजेल इतकं पाणी घालून 2 तास ठेवून द्यायची आहे झाकून. हे आपण तांदूळाचं पीठ घेतो आहोत, जे पोळी लाटताना लावायला लागेल पोळी लाटताना. आणि तेही चाळून घेतो आहोत की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कण किंवा असं येऊ नये, जेणेकरून आपली पोळी बिघडू शकते. हे पाणी काढून आता पीठ सारखं करून घेऊया. थोडंसं पिठाचा हात लावून आणि थोडंसं तेलाचा हात लावून ही कणिक आपण सारखी करून घेऊया. ही 2 तास पाण्यात भिजवून ठेवली होती, त्यामुळे अशा पद्धतीची कणिक आता तयार झाली आहे. हे जे पुरण आपण शिजवून ठेवलं होतं ते पुरण, त्याचे गोळे एकसारखे बनवून घेतले. आता पोळी पुरण पिठामध्ये भरून कशी लाटायची ते पाहूया. अशा पद्धतीने उंडा तयार केला आहे पुरणाचा आणि गव्हाच्या पिठाचा. तांदूळाच्या पिठावर ही पोळी आपण वाढवतो आहोत. याला मध्ये मध्ये व्यवस्थित तांदूळाचं पीठ लावायचं आहे की जेणेकरून ती पोळी कुठेही चिकटणार नाही.
आणि अतिशय हलक्या हाताने पोळी लाटायची आहे. तर ही तव्यावर भाजायला ठेवली आहे. मंद गॅसवरच पोळी भाजायची आहे, म्हणजे ती करपत नाही आणि छान भाजली पण जाते. ही दुसरी पोळी आपण भाजताना बघूया. अशा पद्धतीने बारीक गॅसवर हळूवार सुरेख पोळी भाजली जाते आणि मोकळी होते. ही बाजू आपण नीट भाजून घेऊया परत एकदा. अशा पद्धतीने आपण ह्या पुरणाच्या पोळ्या तयार केलेल्या आहेत. जोडीला साजूक तूप ठेवलं आहे. अशा पद्धतीने होळी रे होळी आणि पुरणाची पोळी